तर अजून बघणार आहे क्लास 5th प्रॉब्लेम सेट नंबर 10. त्यातला बघणार आपण सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. आता फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे इथे 64,293. त्यात मायनस काय करायचं आपल्याला 28,447 आपल्याला मायनस करायचं. ठीक आहे. तर आधी आपण बघून घे. आता युनिट प्लेसला आपला 3 आहे आणि युनिट प्लेसला खाली ज्याला आपल्याला मायनस करायचं तो किती आपला 7 आहे. आता 3 तर स्मॉल डिजिट आहे. 3 आपला काय झाला स्मॉल डिजिट झाला आणि 7 आपला मोठा नंबर दिलेला आहे. मग आपण काय करणार याला की 3 ला आपण कट करूया आणि याच्या वरती आपण करणार याला 30. ओके, म्हणजे आपण त्याला हातचा दिलेला आहे. ठीक आहे. आता बघा इथे जर आपण याला 13 करतोय तर याच्यापासून जो आपण घेतलेला आहे याला पण सुद्धा आपल्याला काय करावं कट करावं लागेल आणि याला 9 इथे 9 आहे म्हणून आपण याला करणार 8 करणार. ओके, तर इथे आपला 2 दिलेला आहे आणि याच्या खाली आपला 5 आहे. आता 2 हा स्मॉलर नंबर आहे, 5 आपला बिगर नंबर झाला म्हणून आपण याला सुद्धा काय करणार तर इथे 12 केलेला आहे. मग आता आपण याच्याकडून वापस घेतला म्हणून याला परत करणार तर इथे 14 आहे म्हणून याला करणार आपण 13. ठीक आहे. इथे आपला 5 होणार. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे वरती 13 आहे, 8 आहे, 12, 13 आणि 5 दिलेलं. आता 13 मधून 7 गेला तर किती येणार आपला आन्सर 6 येणार आहे. परत 8 मधून 4 गेला 4. ठीक आहे. 12 मधून 5 गेला आपला आन्सर येणार 7. परत 13 मधून 8 गेला 5 येतो आणि 5 मधून 2 गेला आपला आन्सर येते 3. म्हणजे आपला आन्सर किती आला तर 35,746 आपलं आन्सर आलेलं आहे. सेकंड बघा 37,058 आणि 23,469. सेम आपला हा स्मॉल नंबर आहे, 9 आपला मोठा आहे म्हणून आपण याला केला इथे 18. ओके, याला आपण कट करू. इथे होईल आपला 14 कारण की इथे 6 आहे. इथे 15 झाला असता बट आपण याला काय केलं तर आधी 15 केला होता बट 1 आपल्याला याच्यातून सुद्धा मायनस करा. आपला 0 आहे, इथे आपला 9 कारण की 0 मधून तो 4 जात नाही म्हणून आपण याला काय केलं तर 9 केलेलं आहे. नंतर इथे 7 मधून 3 जातो बट इथे आपण याला 1 इथे दिला होता म्हणून आपण इथे काय केलं त्याला 6 केलेला आहे. ठीक आहे. बघा 18 मधून 9 गेला 9 आपला आन्सर येते. 14 मधून 6 गेला आपला आन्सर येते 8. 9 मधून 4 गेला आन्सर येते 5. 6 मधून 3 गेला 3 आणि 3 मधून 2 गेला आपला आन्सर येते 1. म्हणजे आपला आन्सर किती आहे 13,589 आपला आन्सर येतला. थर्ड आपला 71,540 मायनस 58,628. ठीक आहे. बघा 0 मधून 8 जातो का नाही म्हणून आपण याला काय केलं तर 10 केलेला आहे. 4 आता याच्याकडून आपण वापस घेतला म्हणून याला काय केलं आपण 4 ला कट करून इथे 3 झालेला आहे. आता 5 मधून 6 जात नाही म्हणून याला काय केलं आपण त्याला 15 केलेला आहे. 1 मधून 8 जात नाही म्हणून याला काय केलं आपण तर 11 होत होता बट याला आपण हातचा दिला इथे म्हणून आपला इथे काय झालं तर 10 झालेला आहे. आता इथे 7 आहे बट इथे आपण याला हातचा दिला म्हणून इथे आपला 6 आलेला आहे. आता बघा 10 मधून 8 गेला 2 राहतो. 3 मधून 2 गेला 1 राहतो. 15 मधून 6 गेला 9 राहतात. 10 मधून 8 गेले 2 बाकी. 6 मधून 1 गेला 1 आपला आन्सर. आपला आन्सर किती आला 12,912 आपलं आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट आहे 50,432 48,647 आपला आन्सर आहे. मग आता 2 मधून 7 जात नाही याला केलं आपण इथे 12. परत 3 मधून 4 जात नाही म्हणून इथे काय होणार आपला 13 होणार होता म्हणून आपण याला केलं इथे 12 कारण की आपण इथं 1 हातचा घेतलेला आहे. 4 मधून 6 जात नाही म्हणून याला 14 होत होता आपण केला याला 13. 0 मधून 8 जात नाही म्हणून इथे काय केलं आपण तर 10 ला कट करून आपण ते केला 9. 5 मधून 4 इथे होईल आपला 4. 12 मधून 7 गेला 5. 3 मधून 4 12 मधून 4 गेला 8. 13 मधून 6 गेला 7. 9 मधून 8 गेला 1. 4 मधून 4 गेला 0. म्हणजे आपला आन्सर किती आहे 1,785 आपला आन्सर आहे. बघा प्रॉब्लेम सेट नंबर 11 बघा. फर्स्ट दिलेला आपल्याला 8,57,530. ठीक आहे. आपल्याला इथे सबस्ट्रॅक्ट काय करायचं आहे की 4,82,256 याला आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं. इथे 3 दिलेला आपल्या इथे आपला 6 आहे. 3 मधून 6 जात नाही म्हणून याला केलं आपण 30. आता 1 मधून 5 जात नाही म्हणून इथे काय होईल तर आपला 5 मधून 2 जातो बट इथे आपण याला काय दिलं तर हातचा दिलेला आहे म्हणजे आपला इथं 4 होऊन जाईल. ठीक आहे. 5 मधून 8 जात नाही म्हणून इथे काय होईल तर आपला 15 आणि इथे आपल्याला कट करावं लागेल कारण की आपल्याला हातचा दिलेला आहे. ओके, तर 13 मधून 6 गेला
7 आपला आन्सर येते. 10 मधून 5 गेला 5 आपला आन्सर येते. 4 मधून 2 गेला 2 आपला आन्सर येते. 7 मधून 2 गेले 5 आणि 15 मधून 8 गेला आपला आन्सर येते 7. 7 मधून 4 गेला आपला आन्सर येते 3. म्हणजे आपला आन्सर किती आलेला इथे तर 3,75,257 आपला आन्सर आलेला. सेकंड आपला 1,17,590 मायनस काय करायचं तर आपल्याला 10,7,423 ला मायनस करायचं. मग 9 मधून 3 गेला 6. 1 मधून 2 जात नाही म्हणून आपला 11. 11 मधून 2 गेला 9 येतो आपला आन्सर. आता इथे काय होईल तर आपला इथे होईल 4. आता 4 मधून 4 गेला 0. 7 मधून 7 गेला 0. 1 0 1 3 0 3. 1 मधून 1 गेला आपला आन्सर तर 0. म्हणजे आपलं टोटल आन्सर किती आलं तर 3,10,096 आपला आन्सर आला. थर्ड बघा 68,34,501 मायनस काय करायचं तर 23,57,823 मायनस करायचं. म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे बघा. 1 मधून 3 जात नाही 11. 0 मधून 2 जात नाही म्हणून ते आपला 10. 5 मधून 8 जात नाही 14 केलं आपण इथे. आता 4 मधून 7 जात नाही म्हणून इथे झाला आपला 13. 3 मधून 5 जात नाही म्हणून आपण इथे गेला 12. ठीक आहे. आता इथे आपण आजचा घेतला म्हणून काय केलं आता 8 ला कॅन्सल करून 7 केलं. म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे. 11 मधून 3 गेला 8 आपला आन्सर येते. 9 मधून 2 जातो 7. 14 मधून 8 गेला 6. 13 मधून 7 गेला 6. 12 मधून 5 गेला 7. 7 मधून 3 गेला 4. 6 मधून 2 गेला आन्सर येतं आपलं 4. म्हणजे आपला आन्सर किती आहे 44,76,678 आपला आन्सर आहे. फोर्थ बघा 45,43,827 मायनस 12,05,938 मायनस करायचं आहे. 17 11 17 12 3 ओके. 17 मधून 8 गेला तर आपला आन्सर येते इथे 9. आता 11 मधून 3 गेला तर आपला आन्सर किती 8 येते. 17 मधून 9 गेला 8 येते. 12 मधून 5 0 3. 5 मधून 2 जातो आन्सर येतं आपलं 3. 4 मधून 1 जातो आन्सर येतं आपलं 3. म्हणजे आपलं टोटल आन्सर किती आलं इथे 33,36,809 आपलं आन्सर आलं. 70,12,345 मायनस 28,64,547 मायनस करायचं. म्हणजे आपला आन्सर काय येणार ते 5 मधून 7 जात नाही 15. इथे आपला होईल 13 मायनस 4. परत 3 मधून 5 जात नाही म्हणून आपला झालं इथे 12. 2 मधून 4 जात नाही म्हणून आपला 11. 1 मधून 6 जात नाही म्हणून आपण इथे 10 केला. 0 मधून 8 जात नाही म्हणून 9 आणि इथे होईल आपला 6. ठीक आहे. आता बघा 50 मधून 7 गेला 8. 13 मधून 4 गेला 9. 12 मधून 5 गेला 7. 11 मधून 4 गेला 7. 10 मधून 6 गेला 4. 9 मधून 8 गेला 1. 6 मधून 2 गेला आपला आन्सर येते 4. म्हणजे आपला आन्सर किती आहे 41,47,998 आपला आन्सर आहे. नंतर बघा 38,0213 मायनस 37,54,648 मायनस करायचं. 8 जातो 5. 10 मधून 4 गेला 6. 11 मधून 6 गेला 5. 10 मधून 4 गेला 6. 9 मधून 5 गेला 4. 7 मधून 7 गेला 0. 3 मधून 3 आहे 0. म्हणजे आपला आन्सर किती आलं इथे तर 46,565 आपलं आन्सर आलेलं.